जगाची लोकसंख्या खूप वेगाने वाढत आहे। काही महिन्यांपूर्वीच भारताला सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून घोषित करण्यात आले होते। पण एक असा देश आहे जिथे एकही मूल जन्माला येत नाही। इथे मुलांना जन्म देण्यास मनाई आहे। मुलांना जन्म देण्यासाठी रुग्णालय नाहीत किंवा स्त्री पुरुषांना असे कोणतेही अधिकार नाहीत। या ठिकाणाचे नाव व्हॅटिकन सिटी आहे। व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे। ख्रिस्ती धर्माचे सर्वोच्च नेते येथे राहतात। हे त्यांचे अधिकृत निवासस्थान आहे। तिथे फक्त पुजारीच राहतात, म्हणजे फक्त पुरुष आणि सर्व ब्रह्मचारी। हे ठिकाण जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे। विशेष म्हणजे व्हॅटिकन सिटीला आपले जन्मस्थान कोणीही म्हणू शकत नाही। इथे बालकांच्या जन्मासाठी रुग्णालयासारखी सुविधाच नाही। व्हॅटिकन सिटीच्या पाद्रींना धर्मामुळे लग्न करण्याची किंवा मुले जन्माला घालण्याची परवानगी नाही। इथे एकूण 800 लोक राहतात। त्यांच्यामध्ये फक्त 30 महिला आहेत आणि त्याही आयुष्यभर तिथे राहत नाही। इथे महिलांसोबतच पुरुषांसाठीही ड्रेस कोड आहे। मिनी स्कर्ट, शॉर्ट्स किंवा स्लीवलेस कपडे घालण्यास मनाई आहे। तिथे काम करणाऱ्यांनाच नागरिकत्व दिले जाते। बहुतांश महिला या शिक्षक, पत्रकार किंवा तिथे काम करणाऱ्यांच्या पत्नी आहेत। मीडिया रिपोर्ट्सनुसार व्हॅटिकन पॉप आणि त्यांच्या राजवाड्याच्या सुरक्षेत फक्त 130 लोक गुंतले आहेत। ते स्विस आर्मीमधून निवडले गेले आहेत आणि त्यांची वय 30 वर्षापेक्षा कमी आहे। येथे कोणत्याही प्रकारची सार्वजनिक वाहतूक नाही। 300 मीटर लांबीचा रेल्वे ट्रॅक आहे। त्यात फक्त मालाची वाहतूक केली जाते। संपूर्ण शहर केवळ 49 हेक्टरमध्ये पसरले आहे। येथे नागरिकांना पासपोर्ट आणि लायसन्सची सुविधा मिळते, मात्र अनेक सुविधांचा अभाव आहे।